नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली, मात्र तरीही महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. महायुतीमध्ये काही जागांवरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. यामध्ये नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवसह काही जागांचा तिढा आहे. या जागा वाटपावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपाला एक मोलाचा सल्ला देत सूचक इशारा दिलाय. भाजपाने शिवसेनेबरोबरची मैत्री जपावी, अन्यथा शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण होईल, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघालंय. विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे नेते वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आपल्या उमेदवारांची घोषणा करून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय. दरम्यान शरद पवार यांनी साताऱ्यातील एका भाषणात या निवडणुकीबाबत एक भाष्य केलंय. त्यानंतर आता महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यात पूर्णपणे बिनसलं आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते शरद पवार आज सातारा दौऱ्यावर होते. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना आम्ही 3 पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहोत असं विधान केलंय. ज्यामुळे वंचित हा चौथा पक्ष महाविकास आघाडीचा भाग होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित झालाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात महाविकास आघाडीसोबत चर्चा फिसकटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचं ठरवलंय. परंतु येत्या 4-5 दिवसात महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरुवात होईल, असं सूचक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. पुण्यातील वसंत मोरे यांनी आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यावर जे काही अधिकृतपणे असेल ते 31 तारखेनंतर सांगू. महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरुवात ते कोण करणार आहे, त्यासाठी अधिकृतपणे 31 किंवा 1 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल, असं आंबेडकर म्हणाले आहेत. राज्य आणि देशातील सत्ताधारी असलेल्या भाजपाचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. मात्र महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये काही जागांवरून तिढा निर्माण झालाय. विशेषतः सांगली, भिवंडी आणि मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघांवरून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे पक्ष आमने सामने आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून निर्माण झालेला तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचलाय. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे रविवारी दिल्ली जाणार असून तिथे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर आता बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहारने या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बुब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. अमरावतीत मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. दिनेश बुब यांनी निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहारचे उमेदवार असतील, असं राजकुमार पटेल यांनी सांगितलंय. नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आलाय. त्यातच नाशिक लोकसभेची उमेदवारी मंत्री छगन भुजबळांना मिळणार असे संकेत मिळत आहेत. मात्र यामुळे मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर छगन भुजबळ यांच्या विरोधात पोस्ट व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळ यांना मतदान न करण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये भुजबळ यांच्या विरोधात होर्डिंग्स देखील लावण्यात आले आहेत. बॉलिवूडचे अभिनेते गोविंदांना लोकसभेसाठी संधी दिली, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मी आभार मानतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवल इतिहास मांडणाऱ्या मराठी कलाकाराला का हिणवले जाते, असा सवाल शिरूर लोकसभेतील महाविकास आघाडी उमेदवार अमोल कोल्हेंनी विचारलाय. मुख्यमंत्र्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी म्हणून शिवाजी आढळरावांना कोल्हेंनी या निमित्ताने डिवचले आहे. तसेच गोविंदाच्या खासदारकीचा लेखाजोखा एकदा पाहावा, असा टोला अजित पवारांनाही कोल्हेंनी लगावलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयनं क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सीबीआयनं या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील ही केस बंद झाली आहे.
सन 2017 मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्यानं सीबीआयनं कोर्टात सांगितलंय. नागरी विमान वाहतूक मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांनी भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी सीबीआय कडून तपास सुरू होता. सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय. सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी लोकसभेसाठी पुढील 2 ते 3 दिवसात साताराचा उमेदवार जाहीर केला जाईल अशी घोषणा केली आहे. शरद पवार यांनी साताराच्या लोकसभेसाठी 3 ते 4 नावे चर्चेत असल्याचं सांगितलंय. यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने तसेच सत्यजित पाटील यांची नावे चर्चेत असल्याचं म्हटलं जातंय. भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून प्रदीर्घ कालावधीनंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलं आहे. मात्र अजूनही समोरून महाविकास आघाडीमधील उमेदवार निश्चित झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसंग्रामाच्या ज्योती मेटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. ज्योती मेटे या दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. आज किंवा उद्या त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.